आज ना केरळच्या पद्धतीची ना ही पत्री बनवली होती. आता हा पदार्थ तांदळाच्या पिठापासून बनला जातो. तर केरळच्या पद्धतीचा जर पदार्थ बनवायचा असेल तर ना भरपूर असा वेळ जातो. आपले पदार्थ नाश्त्याचे पटकन होतात, पण हे चवीला पण छान लागतात. तर हे कसं बनवतात, आता याचं पीठ कसं तयार केलेलं होतं तर त्याचा मी डिटेल व्हिडिओ उद्या चॅनलवरती अपलोड करेन. तर हे पीठ आहे ते गरम पाण्यामध्ये मळून घेतलं होतं आणि दोन्ही बाजूनी ना असं लाटून घ्यायचं. पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि नॉनस्टिकच्या तव्यामध्ये भाजलं होतं. नॉनस्टिकच्या तव्यामध्ये भाजले ना खूप सॉफ्ट होतात. तर याच्यासोबत ना हिरव्या मुगाची भाजी बनवली होती नारळाचं दूध काढून. तर नाश्ता वगैरे आवरून झाल्यानंतर ना मला खराटा बनवायचा होता म्हणल्यानंतर मी त्याच्या थोड्याशा काड्या काढून घेतल्या. हिरवा नारळाचा फोड होता पडलेला, तर त्याच्या काड्या काढून अशा ठेवल्या आणि एक खराटा तयार झाला होता. आता दुसरा करायचा आहे, तो आता उद्या करणार. तर नंतर सायंकाळची वेळ झाली की थोड्या वेळ चालण्यासाठी पण गेलो होतो. आणि आज कृष्णा अभ्यास करायला बसल्यानंतर ना अभ्यास करत करत असाच झोपला होता.